पुढच्या बातमीकडे नुकताच मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचं कौतुक केलं। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत एक वक्तव्य केलं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली। अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद तितका प्रभावी नाही असं म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्रुटी दाखवली। ते दोघेही मला या वक्तव्याबाबत माफ करतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। Ajit ji or Eknath ji, because of this question, Ajit ji or Eknath ji, who do you think is better at communicating? Let me tell you frankly, they should forgive me. Both are not communicating. Okay. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे संवादात कमी पडतायत असं वक्तव्य केलं होतं। यावर आता राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली आहे। तर संजय शिरसाट यांनी फडणवीसांची पाठराखण केली। आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते उत्तम संघटक आहेत, उत्तम कर्णधार आहेत, टीम प्रमुख आहेत, संघ प्रमुख आहेत। संघ म्हणजे टीम, आणि त्यांच्या टीम मधले हे दोन महत्त्वाचे खेळाडू म्हणता येईल। जर संवाद कमी पडत असेल तर चार भिंतीच्या आत बसून उत्तम कर्णधार ते व्यक्त करू शकतात भावना, पण संघाच्या रणनीतीनुसार कर्णधार म्हणून जाहीर अशी वाच्यता करणं हे महाराष्ट्रात महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न पटणार आहे। त्यांनी जे सांगितले ते एक दिलखुलासपणे सांगितलं की दोन्ही नेते जे आहेत, मग एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो, फटकन बोलणं आणि जे एकदा निर्णय घेतात त्याच्यावर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी चालवणं, आणि म्हणून थोडासा त्यांच्यामध्ये ज्याला म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टीवर कॉमेंट्स हे पटकन करतात म्हणून। आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडं सॉफ्टली घेऊन, मवाळपणे घेऊन योग्य तो निर्णय घेणं, हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलं।